तर ओबीसीच्या अस्तित्वासाठी जलसमाधी आंदोलन सध्या सुरू आहे। मरीन ड्राईव्ह इथे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। अस्तित्वासाठी जलसमाधी आंदोलन अशा पद्धतीचं यांनी इकडे नाव दिलेलं आहे। ओबीसीला निधी, जागा, फेलोशिप मिळालीच पाहिजे अशाच पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्या आहेत। ओबीसीचा संघर्ष अटळ आहे। ओबीसीचा निधीचा दुष्काळ कधी संपणार अशा पद्धतीचे जे बोर्ड आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत आणि गिरगाव चौपाटीवर हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच हे सगळे जे आहेत ते पीएचडी स्टुडंट आहेत आणि आपण बघतोय की लक्ष्मण हाके असतील किंवा ससाणे असतील हे सगळे लोक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ओबीसी मंत्री हाय हाय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते लावलेले आहेत। आपण जर बघितलं तर एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या लोकांनी इथे आंदोलन केलेलं आहे। नाशिक तसंच इतर सर्व ठिकाणून हे लोक इथे आलेले पाहायला मिळतात आणि एकंदरीतच लक्ष्मण हाके स्वतः या आंदोलनात उतरलेले आहेत। आपण त्यांना विचारूया की नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय सांगाल, काय मागणी? आज पावसाळी अधिवेशन चालू आहे। महाज्योतीसाठी 730 कोटी निधीची मागणी केलेली असताना या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसलीत। फक्त 203 कोटी दिलेत। सारथीसाठी 25 एकर जागा, 1300 कोटी निधी। महाज्योतीचं साधं मुख्यालयाला जागा दिली जात नाही। हे सगळे पीएचडीचे विद्यार्थी आहेत। सारथीला, बार्टीला पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते आणि आमचे हे विद्यार्थी, या विद्यार्थिनी काही माता आहेत यांना ही फडफड करावी लागती। यासाठी आम्ही इथं जलसमाधी आंदोलन घेतोय। जर हे आता पलीकडे विधानसभेमध्ये बसलेले सगळे जे नेते आहेत त्यांनी दखल घेतली नाही आणि आम्हाला निधी दिला नाही तर आम्ही या समुद्रामध्ये जलसमाधी घेणार। सर नक्कीच, पण ओबीसी नेते देखील आहेत। गोपीचंद पडळकर सारखे काही नेते आहेत ते देखील कायमच त्यांचं हे करत असतात, गुणगान गात असतात किंवा ते म्हणतात की आम्ही ओबीसीसाठी केलेलं आहे। तुम्ही त्यांच्या संदर्भात देखील इथे बोर्ड लावलेत, काय सांगा? नाही, नक्कीच ओबीसी नेते बोटावर मोजणे इतके, म्हणजे भुजबळ साहेब असतील, गोपीचंद पडळकर असतील, हे सोडले तर कोणीही तोंडातनं ब्र शब्द काढत नाहीये। फालतू विषयावर ते अधिवेशन लोटलं जातंय। यांनी त्याच्यावर एलिगेशन करायचे, त्यांनी याच्यावर करायचे, पण आमच्या ओबीसीचं भवितव्य हे अंधारात लोटलं जाते। त्या लाडक्या बहिणीसाठी परत 2500 कोटी दिलेत, पण आमच्या विद्यार्थ्यांचा स्टायपेंड, फेलोशिप देण्यासाठी तुम्हाला पैसे नाहीयेत। त्यामुळे हा एवढा मोठा जो अन्याय होतोय, आम्ही सर्वांना इशारा देतो, नाहीतर हे सगळे विद्यार्थी आणि आम्ही जलसमाधी घेणार आहेत। नक्कीच आपण बघतो एकंदरीतच की हे जलसमाधी घेण्याच्या तयारीत आहेत असं ते म्हणतात। इथे जे बोर्ड आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत आणि या बोर्डवर देखील शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, जातीवादी वित्तमंत्री चले जाव अशा पद्धतीचे हे बोर्ड आहेत। महाराष्ट्र सरकार काय म्हणते, ओबीसी भटक्या विमुक्तांना शिक्षण नाही म्हणते अशा पद्धतीचे हे बोर्ड लावलेले आहेत। हे जे तुम्ही कुठून आलात दादा? मॅडम आम्ही नाशिकवरून आलेलो आहोत आणि बीडवरून आलो। तुमच्या बीड मध्ये तर अनेक बाकीचे प्रॉब्लेम देखील आहेत, कसं बघता या सगळ्याकडे? याच्याकडे का आता ओबीसी कडे पाहण्याचा यांचा दृष्टिकोन जे आहे, आमचे टाळाटाळच करतात प्रत्येक वेळेला। ओबीसी हॉस्टेल असेल, आमची फेलोशिप असेल, इतर शिष्यवृत्त्या असतील, सर्व गोष्टीकडे टाळाटाळ चाललेली आहे। आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळत नाहीये। दादा तुम्ही काय सांगाल नाशिकवर? मॅडम, या ठिकाणी सारथीच्या विद्यार्थ्यांना आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना नोंदी दिनापासून फेलोशिप मिळते आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फक्त 5 महिने आणि 5 दिवसाची फेलोशिप मिळते। नोंदी दिनांकापासून जीआर असूनही आम्हाला फेलोशिप मिळत नाही। आमच्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जर आमच्या 2 भावांना फेलोशिप मिळत असेल तर ती पूर्णपणे फेलोशिप आम्हाला मिळणे पाहिजे आणि फेलोशिप हा आमचा हक्क आहे। आम्ही शेवटपर्यंत लढत आहोत। नक्कीच आपण बघतोय की हे आंदोलन मध्यपर्यंत गेलेले आहेत। लक्ष्मण हाके आहेत ते मध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत आणि जो बोर्ड आहे तो ओबीसीच्या अस्तित्वासाठी जलसमाधी अशा पद्धतीचा हा बोर्ड लावलेला आहे। आतमध्ये देखील हे सगळे गेलेले आहेत। इथे विद्यार्थी आहेत, महिला देखील आहेत, अनेक जण इथे जे उपस्थित आहेत। भरती जी आहे ती देखील समुद्राला आलेली आहे आणि या भरतीमध्ये या लोकांनी जलसमाधी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। ओबीसीच्या अस्तित्वासाठी हे आंदोलन असल्याचं यांचं म्हणणं आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून इकडे आलेले आहेत। एकीकडे पावसाळी अधिवेशन जे आहे विधानसभेचं ते चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानच ओबीसीला जे पैसे आहेत, जे विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे मानधन आहे ते मिळत नाहीये आणि त्यासाठीच हे आंदोलन आहे। मुख्यमंत्री, अर्थमंत्री तुम्हाला पाझर कधी फुटणार अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते विद्यार्थ्यांकडनं विचारण्यात येतात। काही विद्यार्थ्यांनी देखील इथे आहेत, आपण या विद्यार्थ्यांना
विचारूया. ताई काय सांगाल? आम्हाला 3 वर्षापासून फेलोशिप दिलेली नाहीये. सारथी, महाज्योती आणि बार्टी या तिन्ही संस्थांना एकत्र न्याय असताना आमच्यावरती अन्याय का होतो हा आमचा प्रश्न आहे आणि आमच्यासाठी आलेला निधी गेला कुठे हा आमचा प्रश्न आहे आणि आम्हाला लवकरात लवकर फेलोशिप मिळावी. महिला म्हणून तुम्हाला काही त्रास होतोय का? हो, नक्कीच होतोय. घर सांभाळावं लागतं, त्याच्यासोबत शिक्षणही सांभाळावं लागतं. आज आम्ही आमच्या घरापासून दूर आहे. आता या कंडिशन मध्ये आम्ही वयाच्या या टप्प्यावरती आई वडिलांकडून पैसे मागून आम्ही शिक्षण नाही पूर्ण करू शकत. त्यामुळे नक्कीच. ताई तुमच्या हातात बोर्ड आहे. बारामतीचा पोपट काय म्हणतो? ओबीसी भटक्या विमुक्तांना निधी नाही म्हणतो. काय म्हणता तुम्ही? या आरोप तुम्ही डायरेक्ट अजित पवारांवर केलेला पाहिला. म्हणजे पवारांनी आम्हाला फेलोशिप द्यायलाच पाहिजे. आम्ही आता जन समाधीसाठी इथं आलेलो आहोत आणि जलसमाधी जर झाले तर त्यांच्यावर आरोप येईल. हे ओबीसी भटके विमुक्ती हे समाज आहे. सगळेजण 2-2.5 वर्षापासून आम्ही लढत आहोत. कितीतरी आम्ही आंदोलन केलेले आहोत आणि उपोषणला पण बसलेले आहोत. खूप काही आम्ही केलेलं आहे तरी आम्हाला निधी उपलब्ध होत नाहीये. हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. नक्कीच सर, आपण बघतो एकंदरीतच ही खूप दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि सर आतमध्ये जाणार. आपण बघतोय की हाके जे आहेत, आपण बघतोय की हाके जे आहेत ते आजपर्यंत गेलेले आहेत आणि पूर्ण समुद्रामध्ये बुडताना पाहायला मिळत आहेत. ते अक्षरशः आपण जर बघितलं तर संपूर्ण मध्यपर्यंत ते गेलेले आहेत आणि तरी देखील अजून इथे त्यांना काही फोन आलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच बघितलं ऊट ओबीसी जागा हो, संघर्षाचा जागा हो, अशा पद्धतीचे बोर्ड आहेत. या पलीकडे जर आपण बघितलं तर हाके जे आहेत ते अत्यंत समुद्राच्या मध्यभागी जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि मध्ये बुडताना देखील ते पाहायला मिळतात. संपूर्ण पाणी जे आहे ते त्यांच्या अंगावर येते. खरं तर भरतीची वेळ आहे. पाय देखील इथे ठेवता येत नाहीयेत. रेती जी आहे, वाळू जी आहे ती सरकताना पाहायला मिळते पायाखालची आणि त्यातच हाके जे आहेत ते आतमध्ये गेलेले पाहायला मिळतात. आपण बघतो आम्हाला काही इथे उपस्थित विद्यार्थ्यांना, हाके साहेबांना, ससर साहेबांना काही झालं याची जबाबदार अर्थमंत्री अजितदादा पवार राहतील. कारण ते ओबीसीची जागा नाहीयेत, ते भटक्या विमुक्तांची जागा नाहीयेत. त्यांनी आमच्या बरोबर सावत्रपणे व्यवहार केलेला आहे. आपण बघतोय की पायाखालची माती जी आहे ती सरकते आणि हाके आम्ही आता चाललेलो आहे. आम्ही आता चप्पल गेली. आपण बघतोय की एकंदरीतच हे जे आंदोलन आहे ते पेटलेलं पाहायला मिळत आहे आणि आता इथे काही विद्यार्थी देखील आहेत. मॅडम, आमच्यासोबत अन्याय होतोय. आमच्यासोबत 3 संस्थेचा GR पास झाला, सारथी, बार्टी आणि महाज्योती. परंतु 2 लोकांना, सारथी आणि बार्टीला फेलोशिप पूर्णपणे दिली जाते पण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना अजून दिली नाही आहे. म्हणजे हे ओबीसी विरुद्ध जातीवाद झालाय का? आमची लोकसंख्या 54% आहे मॅडम, तरीही आम्हाला 1 रुपया अजून प्राप्त झालेला नाही. म्हणजे आम्ही नेहमी सरकारसोबत बोलायला जातो पण ते म्हणतात अजून तुम्हाला निधी यायचा. मग एकीकडे सारथीला तुम्ही इतका भरमसाठ निधी देता पण महाज्योतीला का बरं देत नाही? मला हे उत्तर हवंय. नक्कीच. खरं तर पायाखालची वाळू जी आहे ती सरकते आणि पूर्ण भरती जी आहे ती येते. मात्र आपण जर बघतोय तर हाके जे आहेत ते अत्यंत पुढे गेलेले पाहायला मिळतात आणि अजूनही इथे कोणी आलेलं नाहीये. खरं तर पोलीस देखील आलेले पाहायला मिळत नाहीये. मात्र एकंदरीतच हे आंदोलन जे आहे ते जन आंदोलन पेटलेलं पाहायला मिळतंय आणि सगळे जे बोर्ड आहेत ते आणि हाती घेतलेले आहेत. सरकारला थेट प्रश्न विचारताना हे लोक पाहायला मिळतात. मात्र अजूनही कोणताही फोन आमच्यापर्यंत सरकारचा आलेला नाही. आम्ही सगळेजण लांबून आलेलो आहोत. सातत्याने विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे ते मांडत आहोत तरी देखील सरकारला जाग येत नाही अशा पद्धतीची जी माहिती आहे ते लोक देताना पाहायला मिळत आहे. आपण इथे देखील 2.5 वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय. सरकारला जाग येत नाही. सरकार आमच्या भवितव्याशी खेळतंय. सरकार भारताच्या भवितव्याशी खेळतंय आणि आता आम्हाला हा एकच पर्याय, सरकारनं आमच्यावरती ही वेळ आणलेली आहे की आम्ही PhD न करता, संशोधन न करता, देशाचा विचार न करता सरळ जलसमाधी घ्यावी. आम्ही अजित पवार आणि या सरकारचा निषेध करतो. नक्कीच सर, आपण बघतो एकंदरीतच की इकडे
मध्यभागी समुद्रात गेलेले पाहायला मिळतात आणि पाण्याजवळ ना पाण्याजवळ हो एकंदरीतच हे आंदोलन जे आहे ते पेटलेले आहे आणि अजूनही फोन जो आहे तो यांना आलेला नाहीये कोणाचाही. सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. अनेक वर्ष हे मागणी करतात विद्यार्थ्यांना. पण विद्यार्थ्यांची ही मागणी जी आहे ती सरकार पूर्ण करत नसल्याचा आरोप जो आहे तो या सगळ्या मंडळींचा आहे. ही मंडळी सगळी नक्कीच. लागून थोडंसं तुला थांबवतेय भाग्यश्री. मात्र सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत, अजित पवार गटाचे. सूरज चव्हाणजी, हे आंदोलन सुरू आहे आणि हाक देतायत हाके भल्या समुद्रातनं आणि त्यांची मागणी आहे की तुम्ही एक प्रकारे दुर्लक्ष करताय ओबीसींच्या मागण्यांकडे. हे हाकेचं सगळा पब्लिसिटी स्टंट आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, भविष्यात आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठीचा हा पब्लिसिटी. हाकेने हे सगळं आंदोलन जे ओबीसी मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की आपल्याला निधी भेटत नाही का. हे पब्लिसिटी करून महायुतीमध्ये विभागाला समान न्याय देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये केलं गेलं आहे. नक्कीच. मात्र आंदोलन तर सुरू आहे, ते पाण्यात गेलेले आहेत हे तर स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. त्यांना वाचवण्यासाठी आता काय प्रयत्न करणार, काय त्यांना आश्वासन तरी देणार आहात की नाही? हाकेचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. स्टंटला कुठेही सरकार पडणार नाही. पूर्णपणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला केवळ प्रयत्न आहे. हाकेला जर परत माहिती हवी असेल आणि कधी मंत्रालयात यावं, त्यांना सगळी माहिती देऊ. फक्त मध्ये द्यायचं, संभ्रम निर्माण करायचा आणि प्रसिद्धी मिळवायचा केवळ लोकांना हाकेच्या चालू आहे. बरं सूरजजी, सारथी आणि बार्टी प्रश्नासंदर्भात ते आंदोलन करतायत. विद्यार्थ्यांना कमी निधी दिला जातोय मराठा विद्यार्थ्यांच्या तुलनेत आणि म्हणून ते आंदोलनाच्या या पूर्ण पवित्र्यामध्ये आहेत, जलसमाधी आंदोलन घेत आहेत. ते लोक संभ्रम स्ट्रक्चरला दिलेला निधी सुद्धा सारथीला दिला म्हणून ते लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एक चुकीची माहिती देण्याचं काम हाकेकडनं करतात. सरकारने सगळ्या विभागाला समान न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आता सरकारमध्ये भुजबळ साहेबांसारखे ओबीसी नेते, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु हे सगळं जे हाकेचं चालू आहे ते प्रसिद्धीसाठी सरकारने ओबीसीला, महाज्योती असू द्या, सारथी असू द्या, समान निधी दिलेला. ओबीसी मध्ये प्रत्येक समाज घटकाला वेगवेगळे महामंडळ स्थापन केले. त्या महामंडळाच्या माध्यमातून समाज सक्षम करण्यासाठी काम केले. नाही पण सूरजजी, त्यांचा थेट आरोप आहे तो अजित पवारांवर. अर्थमंत्री आहेत अजित पवार आणि एक प्रकारे अजित पवारांकडनं हा ओबीसींच्या विरोधात डाव आहे का, अन्याय होतोय आमच्यावर, अशी त्यांची एक प्रकारची मागणी आहे. होते. सूरजजी, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे. मात्र ज्या पद्धतीनं सध्या आंदोलन सुरू आहे त्यावरती आपण बघतोय मोठ्या प्रमाणात युवक सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्याकडे. भाग्यश्री, पोलीस आता दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. किती पोलिसांची कुमक पोहोचली आहे? हो, नक्कीच पोलीस आता धावत इथे पोहोचलेले आहेत प्रज्ञा. मात्र हे जे आंदोलन आहे हे यांनी आपण बघतोय की लक्ष्मण हाके जे आहेत ते पूर्णपणे आतमध्ये गेलेले आहेत आणि आता पोलीस आलेले आहेत. आपण बघतोय की पोलीस आता इथे आलेले आहेत आणि पोलीस त्यांना नेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हे आंदोलन जवळपास 10 ते 15 मिनिटं इथे सुरू आहे आणि यांची जी मागणी आहे ती हीच आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत ओबीसीचे, पीएचडी करणारे, त्यांना जे मानधन आहे ते पूर्णपणे मिळत नाही. गेले अनेक वर्ष यासाठी आम्ही मागणी करतोय. वसतिगृह नाहीत, मुलींना देखील विविध प्रॉब्लेम आहेत, त्यामध्ये मुलींना देखील वसतिगृह मिळत नाहीये, त्यामुळे त्यांचे देखील प्रचंड हाल होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण इथे बघूया की यांच्यासाठी काही इथे विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारूया. आम्ही आतापर्यंत हेच मागत होतो की नोंदणी दिनांकापासून आम्हाला आतापर्यंतची फेलोशिप मिळाली पाहिजे. आजपर्यंत आम्ही जमिनीवर उभा राहून आंदोलन केली पण आमची कोणी मागणी घेतली की नाही. यासाठी आम्ही आज पाण्यात उतरलो आहोत. आमची मागणी तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे, एवढीच आमचं आहे.
महाज्योतीला नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळाली पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. अजित पवारांवर आरोप केला. हो, त्यांनी आमचा निधी जो आहे तो अडवलेला आहे. आता हा आंदोलन दडपण्यासाठी नाही पोलीस फोर्स सुद्धा बोलवलेली आहे आणि तो पूर्णतः आहे अजित पवार. इथं कोणी सुद्धा बरं वाईट झालं त्याला जिम्मेदार फक्त अजित पवारच राहणार आहे. आज 3 वर्ष झालं पोरं पीएचडी करणार आहेत की अभ्यासाकडे लक्ष देणार आहेत की आंदोलन करणार आहेत